ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता लहानपणीच्या सायलीचा फोटो कुसुमकडे मागितलेला असतो. कुसुमला थोडा डाऊट येतो म्हणून ती विचारते, अर्जुन सर तुम्ही असं विचारून ना माझ्या जीवाला अगदी घोर लावलाय. हे पहा आपल्यावर संकट ऑलरेडी खूप आहेत आणि आता इथून पुढे असं वाटतं की कोणतंही संकट यायला नको, कारण जे आहे ना ते निस्तरताच नाकी नऊ येणार आहेत. त्यावेळी कुसुम अगदी उदास असते. ते पाहून अर्जुनला वाटतं की आता कुसुमताईला सांगावं. मग तो नाईलाजाने सांगतो की कुसुमताई अहो मला असं समजलंय की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत. आणि असं म्हटल्याबरोबरच कुसुमच्या पायाखालची आता जमीनच सरकते. तेव्हा ती अर्जुनकडे पाहते आणि धक्क्यानेच काय असं विचारते, आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं असंही म्हणते, आणि हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही कशावरून हे बोलताय? अर्जुन सर तुम्ही भेटलात का सायलीच्या आई बाबांना? त्यावेळी अर्जुन म्हणतो मला हे सगळं मधुभाऊंनी सांगितलं. त्यांनी अगोदर अद्वैतला सांगितलं आणि मग नंतर मला सांगितलंय. तेव्हा दही अंडीचा कार्यक्रम सुरू असताना जेव्हा मधुभाऊंवर आतमध्ये हल्ला झाला तेव्हाच आता अद्वैतला त्यांनी कशाप्रकारे सायलीच्या आई बाबांचे सत्य सांगितलं होतं हे अर्जुन सगळं काही आता कुसुम ताईंना सांगतो. आणि मग यानंतर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन आलो त्यांना थोडं बरं वाटलं. तर सायली बाहेर गेली असताना ते शुद्धीवर आले आणि मग त्यांनी कशा प्रकारे मला सायलीचे आई बाबा जिवंत आहे हे सुद्धा सांगितलं. मग आता हे सगळं ऐकून कुसुम ताई धक्क्यानेच अर्जुनला म्हणते कसं आहे ना अर्जुन सर? अहो मधुभाऊ आजपर्यंत सायलीच्या आई बाबांबद्दल कधी बोलले नाहीत. म्हणजे निदान त्यांनी आम्हाला तरी सांगितलं असतं की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत. मग आता मलाच कळत नाही सायलीच्या आई बाबा हे मधुभाऊंना भेटले असतील का? तेव्हा अर्जुन म्हणतो काहीच कळत नाहीये, मला काहीच माहीत नाहीये. तेव्हा अर्जुनला आता कुसुमताई विचारते मला असं वाटतं की आपण सायलीला याबद्दल सांगूयात का? मग आता तो विचारतो काय सांगणार आपण तिला? हेच की तुझे आई बाबा हे जिवंत आहेत. बस एवढंच का? पण कुसुमताई जेव्हा ती विचारेल की माझे आई बाबा नक्की आहेत कोण, मग तेव्हा तिला आपण काय सांगायचं? अहो नाही हो नाही कुसुमताई, अहो सायलीला जर हे सांगितलं तर तिचे आई बाबा कोण आहेत हे शोधण्यासाठी ना ती अक्षरशः तडफडत राहील. हो आपल्याकडे अर्धीच इन्फॉर्मेशन आहे तरीही आपल्याला एवढा त्रास होतोय. मग मला सांगा सायलीला या गोष्टीचा किती त्रास होईल? पण नाही हा कुसुमताई, जोपर्यंत मला कॉन्क्रीट उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी सायलीला काहीही सांगणार नाही. यापुढे मी सायलीला अजिबात टेन्शनमध्ये नाही बघू शकतं. हो मला वाटलं होतं तुम्ही आश्रमामध्ये लवकर आला असाल सायली जाण्याच्या अगोदर म्हणून तुम्हाला काहीतरी तिच्याबद्दल माहिती असेल, पण मला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही एवढ्या उशिरा आलात. सॉरी. आणि सायलीचे आई बाबा कोण आहेत ना हे फक्त आणि फक्त मधुभाऊंनाच माहीत आहे असं अर्जुन सांगतो. पण आता मधुभाऊ हे कधी शुद्धीवर येतील हे सुद्धा मला सांगता येत नाहीये. पण आता या प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त मला शोधावं लागेल असं अर्जुन म्हणतो. दुसरीकडे महिप्ता आता चिडूनच विचारतो नागराज शेठ कशाला काही उद्योग करताय तुम्ही? अहो जर पकडला गेला असता तर केवढ्यात पडला असता आपल्याला? त्यावेळी नागराज म्हणतो नाही ना पकडलो गेलो, पण महिप्त अरे मी एकदम सुरक्षित आहे आणि आपल्याकडे ना हा एकदम गोल्डन चान्स आहे मधुभाऊंच्या गेम करण्याची. मला आता या क्षणी समजतंय. अरे मधुभाऊंच्या तेथे ना जवळ कुणी नाहीये, ते ना तिकडे हॉस्पिटलमध्ये आता सध्या तरी एकटेच आहेत. अरे तिथे सायली, अर्जुन आणि कुणीच नाहीये. आता आपण एक काम करू, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. तू काय कर, तुझ्या माणसाच्याला आतमध्ये पाठव आणि आपण दोघेही बाहेरच थांबू. चल बरं. आता महिप्त असं म्हणून नागराज अगदी मधुभाऊंना मारण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. त्यावेळी आता हो नागराज शेठ जरा बसा, तुम्ही बसा. अहो तो झोपलेला आहे ना, त्याला असं झोपलेलाच राहू द्या, कारण त्याला एकट्यालाच माहीत आहे की प्रिया ही खरी तन्वी नाहीये आणि हीच तलवार कायमच त्या प्रियाच्या डोक्यावर अशी टांगती राहिली पाहिजे.
नाही तर ती पोरगी किती पोहोचलेली आहे तुम्हाला माहीत आहे ना. तुम्हाला वेगळं सांगण्याची तर गरजच नाही. तेव्हा नागराज घाबरूनच म्हणतो, हो मला तर चांगलंच माहीत आहे. त्यानंतर महिप्त म्हणतो की कसं आहे ना, उद्या जर आपल्याला समजलं की ते म्हातारं उठण्याचा प्रयत्न करतंय तर तिथल्या नर्सला पैसे देऊन आपण लगेचच त्याचा गळा आवळायला सांगू आणि हेच सांगायला मी तुम्हाला बोलवले. त्यामुळे तुमच्या अर्ध्या मेंदूची असलेली ती प्रतिमा आणि हे अर्धमण असलेलं ते म्हातारं हे आता डोक्यातनं पूर्णपणे बाजूला काढा, कारण अर्जुन आणि सायली हेच डोक्यात ठेवा, कारण आता पिंजरा तर लावायचाच तर फक्त आणि फक्त या दोघांसाठीच, असं महिप्त आता नागराजला सांगतो. तर दुसरीकडे आता सायली देवी आई समोर उभी राहते आणि मनातच विचार करत असते, देवी आई मी आजपर्यंत खूप संकट सोसली आहेत, पण हे संकट ना मला आजकाल सोसवतच नाहीये. मला मधुभाऊ नसवता नाही येते, कारण माझे मधुभाऊ मला परत मिळू देवी. आई तसेच अगदी हसते खेळते आणि उत्साहाने भरलेले त्यांना दीर्घायुष्य लाभू दे देवी आई, असं म्हणून ती मधुभाऊंची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवी आईकडे प्रार्थना करते. त्यावेळी आता सायली डोळे बंद करते. तेवढ्यातच मधुभाऊ तिच्या समोर येऊन उभे राहतात. ते म्हणतात, साऊ बाळा हे बघ, मला मिळवण्यासाठी मुळात मी गेलोच आहे. कुठे अग बाळा, तुझ्या समोर मी आहे ना, अगदीच सच आहे, अगदी आनंदाने आणि उत्साहाने भरलेला, अगदी तुझ्या मनासारखा. आणि तुला शेवटचं सांगतोय साऊ, अग अग तुझा हा बाप ना असा लेचापेचा नाहीये. अग मी जगणारच आहे आणि खूप म्हणजे खूप जगणार आहे. तुझ्या आणि जावई बापूंचा मला संसार बघायचा आहे अजून, आणि माझी नातवंड सुद्धा बघणार, पण हे जेव्हा शक्य होईल, जेव्हा देव तुझ्या डोळ्यातलं पाणी पोसेल. त्यामुळे बाळा तू ना आता फक्त माझी वाट बघ, मी तुझ्याकडे येणार म्हणजे येणारच. आता रडायचं नाही बाळा, तर लढायचं काय, असं म्हणून ते सायलीला धीर देतात. मग आता मधुभाऊंनी असं सायलीला सांगितल्यानंतर सायली खूप खुश होते आणि डोळे उघडून समोर देवी आईकडे पाहते आणि म्हणते, मधुभाऊ हे पहा, तुम्ही मला आता सांगितलं ना, तर मी आता इथून पुढे अशीच खुश राहणार आणि रडणार नाही तर लढणार. आता मधुभाऊंनी हे सगळं जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे सायली खुश असते आणि देवी आईचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेते. दुसरीकडे प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी दोघीही जेलमध्ये असतात. तेवढ्यातच महिप्त येतो, तर प्रिया लगेचच महिप्तपासून दूर होते आणि आपली दुसरीकडे पाहू लागते. तेव्हा महिप्त साक्षीला विचारतो, सांग ना बाळा कशी आहेस तू. तेव्हा साक्षी रागातच म्हणते, अहो का भेटायला येताय, मला का भेटायला येताय, तुम्हाला माहीत आहे ना अण्णा, अहो मी 14 वर्ष जेलमध्ये राहणार आहे. मग मला सांगा, असं दररोज तुम्ही मला भेटायला येणार आहात का इथे, आणि रोज माझी कशी थोडी 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 झीज होतीये हे बघत राहणार का अण्णा तुम्ही. त्यावरती अण्णा विचारतो, कोण. म्हटलं की 14 वर्ष तू इथे राहणार. अगं तुझा बाप ना एक दिवस तुला आपल्या महालामध्ये घेऊन जाणारच, कारण तशी सोय सुद्धा केली आहे. मी महिप्तच हे बोलणं ऐकून साक्षी त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर महिप्त आता लगेचच वकील साहेबीकडे या असं म्हणतो. तेव्हा ज्या वकिलांनी आता महिप्तकडून चांगली पेटीच्या पेटी पैसे घेतलेले असतात, वकील आता साक्षी समोर येऊन उभे राहतात. तेव्हा महिप्तात आता त्यांच्याबद्दल सांगू लागतो की अर्जुनला मात देण्यासाठी हे वकील आता तुझ्या समोर येऊन उभे राहिलेत. त्यावेळी वकील म्हणतात, हो साक्षी मॅडम, मी तुमच्या केसचा पूर्णपणे स्टडी केलाय आणि आता याच केसमध्ये मी काही ना काही लूपर्स शोधून काढणारच. आणि बघता बघता तुम्ही तुमच्या घरी असाल तर इकडे अस्मिताला कॉफी पिण्याची इच्छा झालेली असते. आता प्रताप आणि कल्पना हे दोघेही आता बाहेर तिथे बसलेले असतात. तेव्हा विमल आता कुठे गेली काय माहीत, मला तर किती वेळ झालाय कॉफी प्यायची, असं अस्मिता म्हणत असते. त्याचवेळी सायली तेथे येते आणि तिने अगदी सगळ्यांसाठी कॉफी आणलेली असते. मग ती सर्वांना कॉफी देते. तेव्हा आता प्रताप विचारतो, सायली
अगं तू का कॉफी घेऊन आलीस विमलला? सांगायचं ना, अगं तिकडे रात्रभर तू जागी आहेस, तू आराम करायचा ना जरा, त्यावेळी सायली विचारते. बाबा अहो मी काय आजारी आहे, का आराम करायला? अहो मी तर एकदम बरी आहे. आणि अशी घरातली काम करायला लागले ना, तर एकदमच मला अजून छान वाटेल. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो बायको माझी कॉफी. तेव्हा सायली म्हणते हो देते, की तुमची कॉफी ही रेडी आहे. बरं मला सांगा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात, मधुभाऊंचं काय, आणि तुम्हाला डॉक्टर भेटले का? कुसुमताई तिथेच आहे ना, तिला डबा वगैरे दिला का? असे अनेक प्रश्न ती एकाच वेळी विचारते. अर्जुन म्हणतो हो कुसुमताई तिथेच आहे, मी तिला डबा सुद्धा दिला आणि डॉक्टरांना सुद्धा भेटलोत. यांनी सांगितलंय मधुभाऊंवर नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि त्याचा इफेक्ट लवकरात लवकर दिसेल सुद्धा. तेव्हा सायली सांगते हो नक्कीच उपयोग होईल याचा, आणि मी सगळ्यांना आता सांगितले की आपण फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करायचा आणि आता इथून पुढे तर अजिबात रडायचं नाही, कारण मधुभाऊ हे लवकरात लवकर बरे होतील याची वाट फक्त बघायची. आणि तुम्ही सगळे मिळून मला जी साथ देताय ना, त्यामुळेच मी अगदी खंबीर सुद्धा झाली असं सायली सांगते. मग आता प्रताप म्हणतो शाब्बास सायली, मला तुझ्याकडून ना बाळा हीच अपेक्षा होती. तर दुसरीकडे रिया आता जरा चिडलेली असते, कारण महिप्त सारखाच आता साक्षीला भेटायला येत असतो आणि तिच्यासाठी खायला वेगवेगळं आणत असतो. त्याचबरोबर तिला जेलमधून सोडवण्याचे प्रयत्न सुद्धा तो करत असतो. आणि आज तर वकिलांना घेऊन आलेला असतो म्हणून प्रियाचा जळफळाट होतो, कारण तिच्या बाजूने तिचा स्टॅड घेण्यासाठी असं हक्काचं कुणीही नसतं. अश्विन सोडला तर मग त्याचवेळी महिप्त हारागाने तिच्याकडे पाहतो आणि तिच्याजवळ जात तिला विचारतो काय चिसुंद्रे, अग तुझ्या तर अगदी पोटात दुखत असेल ना, कारण माझी लेक आता जेलातून सुटणार, ती घरी जाणार आणि तू मात्र आता इथेच मरणार असं महिपत्ती तिला डिवचतो. तेव्हा प्रिया अजूनच गालनाक फुगवते आणि रागातच त्याच्याकडे बघते. पण आता ती रागातच म्हणते तुम्ही ना फक्त आणि फक्त साक्षीच बघा, माझं काय होईल ना ते तुम्ही ठरवू नका. तेव्हा आता प्रियाचा हा माज मला उतरायलाच हवा असं आता महिप्त म्हणतो आणि तिला तशी धमकी सुद्धा देतो की तुझा माज ना मी हा उतरवणार म्हणजे उतरवणारच. तेव्हा प्रियाच हे वागणं पाहून आता लगेचच साक्षी सुद्धा रागात तिच्याकडे बघते. मग त्यानंतर महिप्त तिला धमकी देतो की अगोदर मी काय करणार, माझ्या लेकीला घरी घेऊन जाणार आणि मग माझा जो सुरा आहे ना, त्या सुराने ना तुझ्या पोटातून आतडी कातडी बाहेर काढणार. तेव्हा प्रिया अजूनच रागात विचारते काय तुम्ही मला धमकी देताय, अजिबात द्यायची नाही. त्यावरती महिप्त शिखरे कधी धमक्या वगैरे देत नाही, तो फक्त आणि फक्त करून दाखवतो डायरेक्टच. आता महिप्त म्हणतो आणि ते सुद्धा अगदी 113%, तुला बघायचं आहेच ना. तेव्हा तो एक तिला लिस्ट दाखवतो, त्यावर पहिलं नाव असतं सरंजामे, दुसरं नाव असतं राजेंद्र, तिसरं नाव असतं मधुकर पाटील. तिन्हींच्याही नावावर त्याने फुल्ल्या मारलेल्या असतात, म्हणजे साक्षी जेलमध्ये गेल्यापासून या तिघांच्याही त्याने गेम केलेला असतो. आणि चौथं नाव असत ते प्रियाचं, कारण प्रियाच्या नावावर अजूनही त्याने फुल्ली मारलेली नसते, पुढच्या मारण्याचा नंबर फक्त तिचा असतो. आणि हेच सगळं पाहून प्रिया घाबरते. मग आता कशा प्रकारे सरंजामेला आम्ही मारला, विषाची बाटली कशा प्रकारे तो स्वतः पेला असं आता महिप्त सांगतो. इकडे आता सायली कल्पनाला म्हणते आई तुम्ही न बोलून जी माझी काळजी करताय ना, खरंच ती मला खूप आवडते. उगीच नाही, मी हॉस्पिटलमधून आल्या आल्या तुमच्या हातचा चहा मला प्यायला मिळाला. तेव्हा कल्पना आता उदास होते आणि तिला सांगते हे बघ, हे ना मी फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने केले, पण आता इथून पुढे मी ठरवले कोणाला जीव सुद्धा लावायचा नाही आणि कोणावर विश्वास सुद्धा ठेवायचा नाही. कारण जेव्हा जेव्हा मी हे सगळं केलं ना, तेव्हा तेव्हा मी अगदी फसली गेली आहे हो. पण तरीही मला माझ्यातली माणुसकी ना अशी जिवंत ठेवायची आहे. मग माझ्याशी कोणी कितीही वाईट वागलं ना, तरीही मी माझ्यातली माणुसकी की अजिबात विसरणार नाही. पण आता इथून पुढे ना फक्त आणि फक्त मी अंतर ठेवूनच वागणार. कल्पनाने
असं म्हटल्याबरोबरच सायलीला थोडं वाईट वाटतं आणि ती अर्जुनकडे पाहते तेव्हा अर्जुनला सुद्धा वाईट वाटलेलं असतं, पण त्याच्या डोक्यातनं आता वेगळीच काहीतरी आयडिया येते. तर दुसरीकडे महिप्त विचारतो, दुसरं नाव काय आहे? तर राजेंद्र याला डायरेक्ट मी केला, हा तर अगदी माझा जवळचा माणूस होता. हे मी काय केलं याच्यावर फुल्ली मारलीच ना. आणि तिसरं नाव काय आहे? तुझा बाप मधुकर पाटील, आता याच्यावर अर्धीच फुल्ली आहे. तू बघत असशील कारण याच्यानं मी हाफ मर्डर केलाय. मग आता चौथं नाव काय आहे? वाच बरस, तो प्रियाला म्हणतो, पण प्रिया आता वाचत नाही. तेव्हा वाच असं मोठ्याने तो ओरडतो. तेव्हा प्रिया तिचं नाव सांगते. त्याचवेळी महिप्त हसतो आणि म्हणतो की आता तुझ्यावर मारणार मी पूर्णपणे फुल्ली. तेव्हा प्रिया आता खरंच खूप घाबरते. त्यावेळी पुढे महिप्त सांगतो, साक्षी हे बघ, अर्जुन आणि सायलीपर्यंत पोहोचायचं असेल तर अगोदर मला या पाया ओलांडून पुढे जावं लागणार, मग नंतर हिच्यावर मारणार मी फुल्ली. तेव्हा प्रिया आता गळ्यालाच हात लावते आणि खूप घाबरते कारण महिप्तने प्रत्यक्षात तशी धमकीच मारण्याची तिला दिलेली असते. काही वेळानंतर प्रिया घाबरून असते, थे आतापसलेली असते. हा अश्विन तिला भेटण्यासाठी तेथे येतो. तेव्हा प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन. मग आता ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारते, अश्विन अरे भेटला का नाही रे कोणी वकील? अश्विन आता काहीही बोलत नसतो, तो अगदी उदास असतो. त्यामुळे साक्षी आणि प्रिया दोघीही त्याच्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर प्रिया आता म्हणते, हे बघ, तुझ्या चेहऱ्यावरून मला तर असं कळते अश्विन की पुढे काहीही घडलेलं नाहीये, कारण साक्षीला काय तिच्याचा बाप आता इथून घेऊन जाईल, मी मात्र आता इथेच राहणार असं म्हणून आता प्रियाही रडत असते. त्यावेळी अश्विन तिला धीर देतो आणि म्हणतो, हे बघ तन्वी, एवढा निगेटिव्ह विचार तू करू नकोस. अगोदरच किती वीक दिसतेस तू, आणि जर तू स्वतःला इतका त्रास करून घेतलास ना तर तुझी तब्येत आणखीच खराब होईल. त्यावेळी प्रिया पूर्णपणे आपली हिंमत हरलेली असते आणि ती विचारते, अश्विन आता इथून पुढे जगून तरी काय करायचं सांग ब्र मला आता जेलमध्ये. तर असं म्हणून ती चक्कर येण्याचं नाटक करते आणि खाली जमिनीवर कोसळते. तेव्हा साक्षी सुद्धा हा सगळा प्रियाचा प्रकार पाहते आणि ती तिच्या मदतीसाठी अजिबात पुढे धावून येत नाही. त्यानंतर अश्विन आता लगेचच कॉन्स्टेबल आणि पोलिसांना बोलवून घेतो आणि तन्वी, अगं काय होतंय तुला, काय होतंय तुला, असं सतत विचारू लागतो. आता सगळेजण आतमध्ये जातात खरं, परंतु आता अश्विन सारखाच तन्वीला उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रिया काही उठत नसते. त्याचवेळी आता पोलीस विचारतात, काय झालं यांना नक्की? तुम्ही जरा थांबताय का? आमच्या डॉक्टरांना अगोदर बोलवावं लागेल इकडे. त्यानंतर साक्षी आता हसते आणि विचारते, खरंच चक्कर आलीये की चक्कर येण्याचं फक्त नाटक सुरू आहे? हे जरा चेक कर. हा असं म्हणून आता लगेचच साक्षी अश्विनवर हसते. तेव्हा अश्विन रागाच्या भरातच तिला म्हणतो की जस्ट शट अप, तू अजिबात बोलू नकोस काही, मी फक्त तिचा नवरा नाहीये, एक डॉक्टर सुद्धा आहे समजलं. असं म्हणून तो साक्षीला आता गप्प करतो आणि मग त्यानंतर तो म्हणतो, हीच बॉडी टेम्परेचर लो होते आणि ही तर थंड पडायला लागली आहे. मग त्यानंतर तो आता प्रियाला पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न करतो. साक्षी मात्र हसत त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा अश्विन रागातच विचारतो, हो तुमचे डॉक्टर कुठे आहेत? अहो बीपीच मशीन तरी द्या ना, निदान हा बीपी तरी चेक करता येईल. मला अगोदर पाणी द्या बरं. असं म्हणून तो तन्वीच्या तोंडावर आता पाणी शिंपडतो. तेव्हा आता प्रियाच्या तोंडावर पाणी मारल्यावर प्रिया आता थोडी शुद्धीवर यायला लागते आणि अश्विन अश्विन असं म्हणते. तेव्हा तो घाबरूनच म्हणत असतो, मी आहे ना, मी आहे ना, मी इथेच आहे. तेव्हा डॉक्टर सुद्धा आता तेथे येतात. प्रियाला तेथे कॉटवर आता झोपवण्यात येतं. त्यानंतर डॉक्टर आता प्रियाचा बीपी वगैरे सगळं काही चेक करू लागतात. अश्विनच्या मनात प्रियाबद्दलची धाकधूक मात्र अजूनच वाढलेली असते आणि तिची काळजी सुद्धा त्याला खूप वाटत असते. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि म्हणतो, सायलीचे खरे आईवडील कोण आहेत हे शोधण्याचा मी प्रयत्न करतोच आहे.
परंतु आपल्या घरात जी आई आहे, म्हणजे तिची सासू, तीच तिची आई आहे, ती कसं वागतीये तिच्याबरोबर याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. अरे मम्मा सायलीची नीट विचारपूस सुद्धा करत नाहीये, की सायलीशी धड बोलत सुद्धा नाहीये. मग कशा प्रकारे त्या दोघींचे एकमेकींबरोबर बॉन्डिंग होतं, की माझी यशोदा म्हणजे माझी कल्पना आई आहे असं सायली नेहमीच म्हणायची. आणि कल्पनाने सुद्धा आईची उणीव कधीच सायलीला भासू दिली ही. या दोघींच्या बॉन्डिंगबद्दल आठवताच अर्जुन अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो, काहीही करून मम्माचा सायलीवर असणारा रागच जात नाहीये. काय करावं बरं. आणि मम्मा ही कुणाचं कधी ऐकूनच घेत नाहीये. पण आता मलाच वेगळी काहीतरी आयडिया करावीच लागेल, तरच मम्मा ऐकेल. पण आता काय करू असं म्हणून अर्जुन विचार करत राहतो. आणि मग त्यानंतर त्याच्या मनात एक कल्पना येते. तो लगेचच आता प्रतापला कॉल करतो. तेव्हा प्रताप बाहेर काम करत करत बसलेला असतो आणि तो म्हणतो, अर्जुनचा कॉल. आणि हा अर्जुन असं घरातल्या घरात का कॉल करत असेल. कॉल रिसीव्ह करत तो विचारतो, काय रे अर्जुन, अरे बापा बरोबर बोलायचंय तर 10 पाया उतरून खाली येता येत नाही का तुला. अरे असा घरातल्या घरात फोन का करतोस. इतका कधीपासून आळशी झालास रे तू. अर्जुन म्हणतो, बाबा ऐकून तरी घ्या ना, एक खूप महत्वाचं काम आहे ना म्हणून मी कॉल केलाय. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ना जरा माझ्या रूममध्ये या, मला बोलायचंय तुमच्या बरोबर. तेव्हा प्रताप आता विचारतो, अरे पण काय काम आहे अर्जुन, आता सांग ना इथे फोनवर. तेव्हा अर्जुन इकडे म्हणतो, तुम्ही बोलू नका ना, मी जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐका आणि इकडे या ना रूममध्ये आता. असं म्हणून तो लगेचच फोन ठेवतो. त्यानंतर अर्जुन आता एक गंमत करतो, अस्मिताला कॉल करतो. तर अस्मिता आता पल खात खात सेल्फी काढत असते. अर्जुनच्या आलेला कॉल पाहून रिसीव्ह करत, काय रे अर्जुन काय झालं असं विचारते. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, अस्मिताई जिथे कुठे असशील ना, हातातलं काम जे असेल ना ते सोडून माझ्या रूममध्ये. तेव्हा ती विचारते, काय तुझ्या रूममध्ये पण कशाला. अरे मला वाटलं तू तर निघालास. तेव्हा तो म्हणतो, तू रूममध्ये ये ना, मला बोलायचं जरा तुझ्याशी, पटकन ये बरं. तेव्हा ती म्हणते, अरे मी हॉलमधून आत्ताच इथे रूममध्ये आले आणि आता वर कशी येऊ रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे पाया चढून यायचे सिंपल आहे ना, आणि तसंही तुला डॉक्टरांनी सांगितले ना एक्सरसाइज करायची असते नेहमी. सो पाया चढून आता वर माझ्या रूममध्ये ये, कारण मला ना आता तुझ्याशी बोलायचंय. अगं माझ्याकडे एक टॉप सिक्रेट आहे आणि तेच तुला सांगायचंय आणि तुझ्यासोबतच मला डिस्कस करायचंय. तेव्हा ती आता हसते आणि विचारते, काय टॉप सिक्रेट. मग अर्जुन म्हणतो, हो टॉप सिक्रेट आहे. तेव्हा आता अस्मिता खूपच एक्साइट असते आणि म्हणते, आले आले, हा आता लगेच आले, थांब हा. तर आता अर्जुनने बरोबर अस्मिताला खोट बोलून इकडे बोलवून घेतलेलं असतं आणि तो खुश होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता आणि प्रताप अर्जुनच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा अस्मिता विचारते, मम्माच पण असं कसं बदलणार ना डॅड. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा सायली बरोबर कशीही वागत असली ना तरीही चालेल, पण जर दुसरं कोणी सायलीला त्रास देत असेल तर ते मम्माला अजिबात नाही सहन होणार. आणि तुम्ही दोघांनी मिळून ना सायलीला सारखं टॉर्चर करायचं आता ठरलं तर मग मिशन मम्मा असं म्हणून ते तिघेही तसा प्लॅन करतात. सगळेजण जेवायला बसलेले असताना तेव्हा आता लगेचच अस्मिताच मिशन सुरू होतं. ती रागातच म्हणते, सायली तुझं तोंड बघून जेवण ना मला खरंच खूप कठीण जाणार आहे. मग अस्मिता लगेचच रूममध्ये ताट घेऊन जेवायला जाते. तेव्हा प्रताप म्हणतो, झालं ना सायली, तुझं समाधान झालं ना, आता अस्मिताला ताटावरून उठवलंस ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मलाही नाही जेवायचं, मी पण चाललो. मग सायली म्हणते, थांबा. मग आता सायली म्हणते की कुणी जर आता ताटावरून उठलं ना तर फक्त आज रात्री नाही तर पुढचे 3 दिवस मी अन्न पाण्याचा त्याग करेन. हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.